आमचे रायगडचे विजय शिवतारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि महाराष्ट्राच्या 288 या विधानसभा मतदाराचा प्रतिनिधित्व करत असून सुद्धा तिथं त्यांना अपयश आलं। बीजेपीची मोठी ताकद होती, शिवसेनेच्या रूपानं अजितराव घोरपडेंसारखा मातब्बर रिंगणामध्ये होता, तरी सुद्धा नवख्या आलेल्या आर पाटलांच्या नंतर त्यांच्या पत्नीने सुमन पाटील यांनी त्यांचा मोठा पराभव केला। रोहित पाटील यांची प्रचाराची सगळी यंत्रणा रोहित पाटील हे ज्युनियर आर पाटील यंत्रणा सांभाळत होते। विजयाच्या निवडणुकीनंतर ह्या विजयानंतर नेमकी रोहित पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे विजयाच्या संदर्भामध्ये जाणून घेऊया। तासगाव कवठेमंकाळमधून आपल्यासोबत आहेत रोहित पाटील। या विजयाचं सगळं श्रेय आम्ही तासगाव कवठेमंकाळच्या जनतेला देतोय। आजपर्यंत ज्या वेळेस आम्ही अडचणीत आहे असं वाटतंय त्यावेळेस तासगाव कवठेमंकाळची जनता खंबीरपणे आमच्याबरोबर उभी राहिलेली आहे, ढाल बनून आमचं संरक्षण केलेलं आहे। हीच निवडणूक काही महिन्यांपूर्वी लोकसभेनंतर ज्यावेळेस आपण परिस्थिती बघितली त्यावेळेस विधानसभेची निवडणूक अत्यंत अडचणीची असेल असं काही लोकांना वाटलं होतं, पण इथल्या जनतेनं आदरणीय ताईंना आमदार करायचं ठरवलं होतं। ताईंना लोकप्रतिनिधित्व करताना बघायचं होतं आणि मागच्या 4-4.5 वर्षातला ताईंचा लोकसंपर्क बघितला, किंबहुना केलेली कामं बघितली, तर त्याचा सगळं पोचपावती इथल्या जनतेने दिलेली आहे आणि एक मोठं मताधिक्य ताईंच्या पाठीशी इथल्या लोकांनी उभं केलेलं आहे। प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला। पवार साहेबांनी या वयामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि साहेबांच्या सभेंना तर प्रतिसाद चांगला मिळतच होता, पण त्या प्रतिसादाचं रूपांतर आज मतात झालेलं आहे आणि त्याचा निष्कर्ष आपण सर्वजण बघताय। साहेबांनी फार कष्टाने केलेला आहे। ही माझा विजय नसून कवठेमंकाळ तासगाव जनतेचा ही विजय आहे। गोरगरिबांचे सुद्धा मला सर्वांचा साथ आहे। ही पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब यांची मोलाची साथ होती। सर्व मित्रपक्ष सर्वच ही सर्वांनी पाठिंबा दिला, सर्वांनी साथ दिली, म्हणून हा विजय झाला।
मागे जरा 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 मागे या की थोडी किती क्या कहेंगे ये पहली बार आबा के बाद में पहली एक निवडणूक हो रही है खाली देखा तासगांव कोटेमंकाल कॉन्स्टिट्यूंसी में इस इलेक्शन को हम जब कॉन्टेस्ट कर रहे थे तब बड़ी आसानियत सी जो इलेक्शन बाकी लोगों को लग रही थी उतनी आसान ये इलेक्शन थी नहीं। मेरे सर्व तरुण सहकारियों ने किंबहुना इतर जो आबा के जो सहकारी थे उन सर्व लोगों ने ये निवडणूक अपने हाथ में ली थी और ये निवडणूक में एक बड़ा मार्जिन से लीड लोगों ने दिया है कि मना हमने नहीं दिया है, ये लोगों ने हाथ में अपने इलेक्शन ली थी एंड दिस इलेक्शन इज कंटेस्टेड बाय पीपल हियर। आबांच्या पश्चात हा विजय आहे. तासगाव कोटेमंकाळमधील जनता एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये एवढ्या अडचणीच्या काळात एवढा मोठा प्रतिसाद देईल असं वाटलं नव्हतं. किंबहुना ज्या वेळेस आम्ही अडचणीत येतोय त्या वेळेस इथले लोक खंबीरपणे आणि ढालीसारखे आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आबांच्या पश्चात ही निवडणूक सोपी नव्हते. किंबहुना जे आव्हान आमच्या पुढं होतं ते आव्हानसुद्धा मोठं होतं. समोरचा पक्ष मोठा होता, समोर सत्ता होती, पण एवढ्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जाऊन लोक चांगल्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले. तासगावला कवटेमंकाळला चांगल्या विचारांची भूमी आहे, क्रांतिकारक विचारांची भूमी आहे आणि इथल्या लोकांनी चांगले विचार स्वीकारलेले आहेत. आदरणीय सुमनताईंनी मागच्या 5 वर्षातला संपर्क आणि सुमनताईंचं काम हे सगळं लक्षात घेऊन लोकांनी त्या कामाची पोचपावती आम्हाला आत्ता दिलेली आहे. सहानुभूतीची लाट मागच्या वेळी मिळाली मात्र यावेळी तशी परिस्थिती नव्हती. त्या परिस्थितीत इतका मोठं मताधिक्य घेऊन विजय झाला आहे. काय मतदारसंघात गावगाड्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने अगदी स्वतःच्या घरातली उमेदवारी आहे असं समजून प्रचार केला. किंबहुना या निवडणुकीमध्ये तरुणांचा सगळ्यात जास्त प्रतिसाद पक्षाला मिळाला. राज्यात असो किंवा मग तालुक्यात असो, मतदारसंघात असो, या निवडणुकीत मतदारसंघात सुद्धा प्रत्येक तरुणाने जशी काय आपली आई निवडणुकीला उभारली आहे असं समजून या निवडणुकीला प्रचार केला, घर टू घर प्रचार केला. ताईंची भूमिका घराघरापर्यंत पोचवली, ताईंना घराघरापर्यंत पोचवलं आणि सगळी प्रचाराची धुरा तरुणांनीच किंबहुना ज्येष्ठांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने तरुणांनीच संभाळले असं म्हणलं तर हरकत नाही. निवडणूक तुमची एक लिटमस टेस्ट राहिली आणि त्या टेस्टमध्ये तुम्ही खूप मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेलं दिसत आहे. पुढचं कसं हे असेल? येत्या 5 वर्षात फार चांगलं काम आम्हाला सर्वांना करून दाखवायचं आहे आणि पुढच्या वेळेस मी आत्ताच बोलणं योग्य नाही, पण पुढच्या वेळेस याहीपेक्षा जास्त मताधिक्य घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच पद्धतीचं आणि तशाच पद्धतीचं कामसुद्धा आम्ही करून दाखवू. आराराबा कुटुंबाला आमदारकीचा जो कायम वारसा लाभला त्याला खंड पाडायचा या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली. काय भावना आहेत? पुढच्या वेळी तुम्ही उमेदवार आहात राष्ट्रवादी? नाही, माझ्या बाबतीत फारसा विचार आम्ही कोणी केलेलाच नाही आहे. काम आम्ही करेन. कामातून जर लोकांनी आम्हाला स्वीकारलं तर पुढे येण्याची भूमिका माझी असेल किंवा कार्यकर्त्यांच्या मागणीवरती सर्व आम्ही ठरवू. पण कुठेतरी खंड पाडण्याबाबतीतचा आपण बोलला, लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली होती, इथल्या तरुणांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि सातत्याने ताईंनी इथल्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली असतील, उपोषणं केली असतील. त्यामुळे इथला शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, या लोकांनी, या सर्व घटकांनी इथली निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळं विरोधकांचा कुठलाच मनसुबा इथे यशस्वी ठरू शकला नाही आणि आम्हाला यशस्वी करण्यात इथल्या सामान्य घटकांचा फार मोठा हात आहे. तासगावचाच खासदार आणि तासगावचाच आमदार हे गणित पुन्हा सिद्ध केलं? नाही, त्या बाबतीत मी फार काही बोलणार नाही.
कसं आहे, इथल्या लोकांनी आजपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीत आबांना आशीर्वाद दिलेला आहे आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं होतं मागच्या 5 वर्षात. तर मग लोकसभेचे विषय वेगळे होते. लोकसभेला आदरणीय मोदी साहेबांची लाटसुद्धा होती, भाजप पक्षाची एक लाट होती. पण एक मोठं मताधिक्य लोकसभेला या मतदारसंघातून असूनसुद्धा विधानसभेला एवढ्या मोठ्या फरकाने परिवर्तन होणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि आमच्या कामाची किंवा माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या कष्टाची पोचपावतीच आम्हाला या निवडणुकीमध्ये मिळालेली आहे.